गुड मॉर्निंग. तर आजही मी नेहमीप्रमाणे रोजच्याप्रमाणे लवकर उठली होती आणि आज मला पाणी भरायचं होतं पिण्यासाठी. त्यासाठी मी लवकर उठून पाणी भरून आणि माझं बाळही माझ्या आधी उठला होता आज, म्हणून मी इकडे त्याच्यासाठी सेरेलॅक्स बनवत होते खायला. कारण रात्री तो काही न खाताच झोपून गेला होता, म्हणून मी सकाळी सकाळी त्याच्यासाठी इथे सेरेलॅक्स बनवलं होतं. त्यानंतर आज मला डब्याला डाळ बनवायची होती, त्यासाठी ती रात्रीच मी भिजू घातली होती. मग सकाळी उठून ती शिजायला घातली आणि माझी छान अशी अंघोळ उरकून घेतली. त्यानंतर इथे मी माझी तयारीही करून घेतली. इथे माझा बाळ थोडं रडू लागला होता, त्यामुळे आम्ही दोघंही त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होतो आणि खेळवतही होतो. चला तर मग आता माझं आवरून झाले छानपैकी, डब्याच्या तयारीला लागू. तर इकडे सर्वात आधी मी चहा ठेवून घेतला. चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं. इकडे माझ्या चपात्या करून झाल्या होत्या, डाळही शिजून झाली होती आणि ही जी डाळ आहे ना, ही मिक्सरला थोडी बारीक करून मी याला फोडणी देते, तशी ती इतकी छान लागते ना. त्यानंतर इकडे बघा माझा बाळ, म्हणजे हे असं आमचं रोज चालू असतं. स्वयंपाक करणाऱ्यामध्येच येणं जाणं किंवा मग मला परेशान करणं हे रोजचंच असतं. पुढे मग मी डाळीच्या फोडणीला लागले. पटापट असा लसूण सोलून घेतला होता, कांदाही कापून घेतला होता. स्वयंपाक आवरून झाला होता, डाळ इकडे तयार होऊ लागली होती. लगेचच मी डबा भरायला घेतला आणि तुम्ही बघू शकता आजचा मेनूसुद्धा खूप छान होता. चला तर मग डबाही माझा भरून रेडी झालेला आहे. वळूया पुन्हा दुसऱ्या कामाकडे. इथे मी बेडशीट धुवायला काढली होती. आज मला बेडशीट धुवायची होती, तसं मी 2 किंवा 3 दिवसालाच बेडशीट चेंज करते. त्यानंतर पुढे मी कपडेही भिजायला घातले होते आणि घर पुसायचं होतं, त्यासाठी पाणी घेऊन आली होती. आणि दिवसातून 3-4 वेळे तर साहजिकचपणे माझं फेसवॉश होऊन जातं. त्यानंतर कपडे भिजू घातलेत, घर पुसून काढलं आणि निवांत असं पाणी पीत बसले. आणि हो, दिवसभरातून मी खूप पाणी पिते, कारण की माझी ऑइली स्किन आहे, ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यासाठी मला खूप हायड्रेट राहावं लागतं, म्हणून मी दिवसभरामध्ये खूप पाणी पिते. तर तुम्ही दिवसभरामध्ये खूप पाणी पित जा आणि पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत.
त्यानंतर बाबू माझा झोपलेलाच होता. त्या वेळेत मी पटापट असं किचन स्वच्छ धुवून काढलं, भांडेही घासून काढलीत, माझी राहिलेली कपडेही धुवून काढली. नंतरचा माझा हा फ्री टाईम होता. चला तर मग पुन्हा भेटूया. आवडल्यास लाईक करा.